मित्र हो नमस्कार. एका दिशेचा शोध या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन शेवाळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एका दिशेचा शोध या यूट्यूब चॅनलचं नाव एका दिशेचा शोध या पुस्तकावरून घेतलेलं आहे. हे पुस्तक भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा शोध घेणारं पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी निश्चितपणे त्याचं वाचन करावं. क्रमांक 1च्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली संपूर्ण डिटेल्स माहिती आहे. या भारताच्या महासत्ता होण्याच्या मार्गामधला एक महत्त्वाचा टप्पा आहे की महिला शक्ती. व ह्या दिवाळीमध्ये भाऊबीज येऊ पाहत आहे व या भाऊबीजेनिमित्त आपण महिलांसाठी एक विशेष एपिसोड बनवतो आहे. त्या एपिसोडचं नाव आहे गाथा महाराष्ट्रातील 9 कर्तृत्ववान महिलांची. माझ्या सामाजिक जीवनामध्ये आणि माझ्या प्रवासामध्ये प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये कार्यरत अशा 9 कर्तृत्ववान महिलांची यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. माझ्या प्रवासामध्ये माझ्या निरीक्षणामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या माझ्या की फक्त महिला असल्यामुळे काही ठिकाणी महिलांना रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत, त्यांना त्यांच्या मनाजोगं करिअर करता नाही आलं. अशा हा पेन पॉईंट माझ्या समाजामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या विविध प्रवासामध्ये मला पाहायला मिळाला व ह्या पेन पॉईंटला धरूनच हा व्हिडिओ आपण बनवतोय. याच्यामध्ये ज्या विविध महिला आहेत त्यांनी स्वतःच्या महिला असण्याचं निगेटिव्ह गोष्टी न पकडता सकारात्मकपणे घेऊन अडचणींना संधी बघून विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेली आहे अशा 9 महिलांची आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. या संदर्भातली सर्व डिटेल्स, त्यांच्या संदर्भातली माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे संपर्क क्रमांक, त्यांच्या यूट्यूब चॅनेल्स, त्यांचे कामांची संस्थांची माहिती आपण देणारच आहोत. पण वेळेच्या अभावामुळे एकदम बेसिक स्वरूपाची आपण माहिती शेअर करणार आहोत. कृपया जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी संबंधित रिसोर्सचा वापर करावा व अधिकाधिक लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा व हा व्हिडिओ लाईक करावा, हा चॅनल सबस्क्राईब करावा अशी मी आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करतो. दीपावलीच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मित्र हो नमस्कार. आज आपण काव्या दातखेळे या युवतीच्या जिद्दीची गोष्ट आपण ऐकणार आहोत. मित्र हो, या युवतीच्या जिद्दीची प्रवासाची सुरुवात होते मुंबईमधल्या सायनमधल्या अतिदक्षता विभागातल्या एका वॉर्डमध्ये BSc नर्सिंग करून 80,000 पगाराची नोकरी करणारी ती युवती रोज अनेक प्रकारचे कॅन्सर पेशंट किंवा हे जे लोक बघताना त्यांच्या हातून त्यांना असं जाणवायचं की कुठून नेमकं याचे मूळ काय आहे, हे सगळं कुठून सुरू होतंय आणि मी ह्याच्यावर काय करू शकते का, याचा त्यांनी शोध घेता त्या प्रश्नाच्या मुळाशी गेल्या आणि त्यांना मूळ सापडलं. जे आपण शेकडो शेतकरी किंवा हजारो आपले शेतकरी कुटुंबातले आपण जे त्यांचा जो आहार आहे तो विषयुक्त आहार आहे आणि त्या मुळाशी गेल्या की या सगळ्याच्या मुळाशी आहे तर प्रचंड हव्यास आहे. हे सगळी रासायनिक सगळ्या ज्या ह्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या आहारामध्ये जात आहेत. लोकांच्या शरीराचं अक्षरशः एक पूर्णपणे आरोग्य बिघडून जातंय. याच्या मुळाशी कुठंतरी गेलं पाहिजे. मग त्यांनी मुंबईमध्ये असतानाच ही अस्वस्थता मनामध्ये ठेवून त्यांनी छोटंसं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्यांनी ठरवलं की मला माझ्या रूट्समध्ये जायचं, मला माझ्या गावी जायचं आहे. त्यांचं गाव आणि त्यांचं सासर जवळजवळच आहे, त्यामुळे त्यांनी गावाला परत यायचं ठरवलं. यामध्ये ते प्रवासामध्ये त्यांचे मिस्टर यांनीही त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना सहकार्य केलं आणि साथ दिली. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी सुरुवात केलं आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी द्यायला सुरुवात केली, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रगतशील शेतकऱ्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. आणि त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या की लोकांना सेंद्रिय शेतीकडे वळायचं आहे, पण याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत. लोकांना इझी सोल्युशन्स पाहिजेत. लोक काही शेणखत वापरतायत किंवा वेगळ्या प्रक्रिया करतायत, काय अशा जैविक खतं वापरतायत, पण त्यांना तितकासा वेळ नाहीये स्वतः सेंद्रिय शेतीमध्ये हे करायला. मग या सगळ्यांच्या मुळाशी जर काय असेल तर ती माती आहे. या सगळ्याशी मुळाशी गेल्यानंतर त्यांनी असं विचार केला की मातीचं जीवनमान उंचावलं पाहिजे, मातीची क्वालिटी उंचावली पाहिजे. यासाठी त्यांनी मग एक पर्याय शोधला, जो होता गांडूळ खत निर्मिती प्रकल्प. आणि जॉबवरून काही कालावधीसाठी त्यांनी सुट्टी घेतली, अगदी 365 दिवस, म्हणजे 1 वर्षाची त्यांनी त्यामध्ये रजा घेऊन त्या इकडे आल्या. त्यांना जरा कन्फ्युजन होतं की याबाबत ते यशस्वी होतील किंवा नाही.
आणि त्यांनी प्रयोग केला. त्यामध्ये ते काही प्रमाणात यशस्वी झाल्या, पण त्यांचा माल काही त्यांचा खपला नाही. कालांतरानं त्या परत गेल्या आणि नोकरीच्या ठिकाणी त्यांनी विचारलं की मला परत ह्या नोकरीला या ठिकाणी मला येऊ शकेन का मी. त्यावेळी तिथं त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला मी 365 दिवसांचा वेळ दिला होता आणि आता तो दिवस ओलडून गेलेला आहे. त्यांनी परत फिरल्या त्या, आणि जसं सर्व परतीचे दोर त्यांनी कापले आणि परत उत्साहानं युट्यूबला त्यांनी एक पोस्ट केली, आणि ज्या पोस्टच्या माध्यमातून त्यांना पहिलीच ऑर्डर त्यांना मिळाली 5 टनाची एका शेतकऱ्यांना दिली. यानंतर एका संस्थेने त्यांना ऑर्डर दिली मोठ्या स्वरूपात 2000 शेतकऱ्यांना 1-1 किलो त्यांना गांडूळ खत देण्याची, पॅकिंग करून देण्याची ऑर्डर दिली, प्रशिक्षण देण्याची ऑर्डर दिली. जे त्यांचं ध्येय होतं की हजारो शेतकऱ्यांच्या बरोबर मला काम करायचं आहे, तिथं त्यांना कशा अर्थाने एक कलटणी मिळली, एक टर्निंग पॉईंट झाला. आणि मग मित्र हो, त्यांनी या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी परत पाहिलंच नाही. 2022 मध्ये सुरू केलेलं त्यांची उलाढाल साधारणतः 15 ते 20 लाखाच्या आसपास झाली. त्यानंतर तीच उलाढाल 2023 मध्ये साधारणतः 25 ते 30 लाखाच्या आसपास झाली. तीच उलाढाल या आर्थिक वर्षामध्ये हीच उलाढाल साधारणतः 50 लाखाच्या आसपास असेल. त्यांना मिळालेले पुरस्कार खूप आहेत. जुन्नरमधल्या, तालुक्यामधल्या, जिल्ह्यामधल्या शासनानं वेगळ्या प्रकारचे भरपूर त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. जी गौरव पुरस्कार त्यांना नुकताच मिळालेला आहे. याचबरोबर त्यांचे पुढले जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दुसरा त्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे. उत्कृष्ट प्रतीचं जुन्नरमधलं इंद्रायणी तांदूळ त्या एकदम उत्तम दरामध्ये, एकदम रिझनेबल दरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शहरामध्ये लोकांना ते देत आहेत. या व्यवसायाची त्यांनी नुकतीच सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं जे पुढलं जे त्यांचं मॉडेल आहे व्यवसायाचं, ते 1 एकरामध्ये शेती आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना शेती संदर्भातली माहिती होईल किंवा शेती संदर्भातलं पर्यटन, अशा स्वरूपाचं त्यांचं मॉडेल आहे. आणि ह्या मॉडेलसाठीही त्या प्रयत्नशील आहेत की हे मॉडेल रिप्लिकेटेबल मॉडेल आहे, वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या कार्यरत आहेत. आणि महाराष्ट्रभरामधल्या शेकडो युवतींना ते सांगत असतात की तुम्ही सुरुवात करा. आपली ही नवीन जनरेशन आहे आणि आपण नवीन टेक्नॉलॉजीचा, त्यांनी यूट्यूबचा इतका चांगला वापर केला आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांचा व्यवसाय यशस्वी केला. अशा ह्या आपल्या काव्या दातखिळे ह्या ताई संपूर्ण महाराष्ट्रामधल्या, देशभरामधल्या युवकांसाठी त्या आदर्श आहेत. पुढील कर्तृत्ववान महिला आहेत सौ स्मिताताई देशपांडे. बार्शी, सोलापूर या ठिकाणी त्या परिवर्तन फाउंडेशन नावाची संस्था चालवतात व परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातल्या वंचित, बददलित किंवा महिला, निराधार या लोकांसाठी त्या कार्यरत आहे. स्मिताताई मूळच्या नाशिकमधल्या आहेत. नाशिकमध्येच त्यांची संपूर्ण जडणघडण झाली. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळं संवेदनशीलता, नेतृत्व गुण, वक्तृत्व गुण, त्याचबरोबर दुसऱ्याला मदत करण्याची प्रवृत्ती, हे सगळे गुण त्यांच्यामध्ये ठासून भरलेले आहे. त्याचबरोबर NCCला त्या बेस्ट कॅडेट होत्या. त्यामुळं NCCमध्ये त्यांनी निश्चय केलेला होता की मला देशसेवा करायची आहे, पण कौटुंबिक कारणांच्यामुळं त्यांना ते पूर्ण नाही करता आलं. ज्यावेळी त्या लग्नानंतर बार्शीला स्थायिक झाल्या, त्यांना कुटुंबियांनी सहकार्य करून, सपोर्ट करून त्यांना MSW करायला लावलं. MSW केल्यानंतर त्यांनी विविध महिलांच्या विषयावर त्यांनी व्याख्यानं, प्रबोधनपर जागृती करण्यासाठी त्यांनी कार्यक्रम सुरू केले. याच दरम्यान त्यांना लायन्स क्लबनं त्यांना मानद सदस्य म्हणून त्यांच्या क्लबमध्ये समावेश करून घेतला. त्यांच्या कामाचा आवाका पाहून त्यानंतर त्यांना लायन्स क्लबचा अध्यक्ष म्हणून त्यांना निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम त्यांनी बार्शी या ठिकाणी सुरू ठेवले. याच्यामध्ये वंचित, निराधार लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना वेगवेगळे असे ते उपक्रम होते. त्यांच्या या कामांची दखल घेऊन त्यांचा यशस्वी अध्यक्षा असा सन्मान करण्यात आला. याचबरोबर त्यांनी MLib मास्टर्स इन लायब्ररी असा त्यांनी कोर्स पूर्ण केलेला असल्यामुळं त्यांनी MIT कॉलेज बार्शी या ठिकाणी त्यांनी नोकरी केलेली होती. त्या अनुभवादरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की ॲडोलसंट म्हणजेच वयात येणाऱ्या मुलांना वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. व म्हणूनच त्यांनी विविध प्रकारचे व्याख्यानं, गुड टच, बॅड टच, आहार,
त्याचबरोबर ज्या कुठल्या समस्या आहेत मुलांच्या या अनुषंगाने त्यांनी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली व त्यानंतरच त्यांनी परिवर्तन फाउंडेशन नावाची संस्था रजिस्टर्ड केली. यामध्ये समविचारिक त्यांनी यामध्ये घेतलं. याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम चालतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कार्यक्रम जे आहेत ते समुपदेशन, विविध व्यसनं असलेले लोक, त्याचबरोबर निराधार लोकांना शासनाच्या विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या मोफत समुपदेशन करतात. त्याचबरोबर जे ऑर्फन्स आहेत, अनाथ आहेत, या लोकांनाही त्यांना एक डोनर मिळवून देणे, त्यांना विविध त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित करणे या संदर्भातल्या सगळ्या सेवा त्या करतात. त्याचबरोबर शक्ती सदन या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. या ठिकाणी प्रकल्प संचालक म्हणून त्या कार्यरत आहेत. याच्यामध्ये वंचित लोकांची पूर्ण काळजी घेतली जाते. वंचित लोकांसंदर्भातली विविध सेवा सुविधा त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ते शिबिर सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये घेत असतात, ज्याच्यामधून कौशल्य विकास होऊन मुलांच्यामध्ये एक धाडस निर्माण होईल यासाठी मैदानी खेळ, त्याचबरोबर तलवारबाजी, घुडसवार, शूटिंग अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सचा त्यामध्ये समावेश होतो. त्यांच्या या कामांची दखल घेऊन त्यांना 3 वर्ष सलग उत्कृष्ट महिला म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. पर्यावरण मित्र पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या येणाऱ्या काळातलं जे व्हिजन आहे ते बार्शीमध्ये त्यांचं जे ऑफिस आहे 2 एकरामधलं सध्या, त्या ठिकाणीच विविध त्यांचं आश्रम किंवा विविध महिलांना उद्योग निर्माण करणाऱ्या संस्था, युनिट त्या ठिकाणी त्यांना सुरू करायचे आहेत. विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा असणारा चढ उतार त्यांच्या आयुष्यामध्ये असतो. आर्थिक असतो, सामाजिकदृष्ट्या असतो. तसाच स्मिताताईंचंही आहे. व येणाऱ्या काळात त्यांना जर चांगला सहकार्य मिळलं तर त्यांचं काम त्यांना वाढवण्यासाठी त्या प्रयत्नशील असणार आहेत. आपण त्यांना त्यांच्या कार्याच्यासाठी शुभेच्छा देऊ. आपल्या पुढील कर्तृत्ववान महिलेचं नाव आहे भारतीताई नागेश स्वामी. सातारा जिल्ह्यामधल्या उंब्रजच्या जवळपास एक छोटं खेड आहे शिवडे, यामध्ये यांची जमीन आहे आणि यांनी शेतामध्ये नवीन प्रयोग केलेले आहेत. यांचे पती श्री नागेश स्वामी व यांची कन्या इंदिरा या दोघांचंही यामध्ये, या संपूर्ण कुटुंबाचं या प्रक्रियेमध्ये, या प्रवासामध्ये खूप त्यांना मोलाची साथ आणि मार्गदर्शन लाभलं. भारतीताईंचा प्रवासाची सुरुवात होते 25 ते 30 वर्षापूर्वी. त्यांच्या आयुष्यामध्ये एक आव्हानात्मक प्रसंग असा येतो की त्यांना निवड करायची असते आयुष्याच्या जोडीदाराची, आणि कोणतेही आर्थिक स्थिरता नसणाऱ्या आणि शेती करणाऱ्या उच्च शिक्षित पण निर्व्यसनी व कर्तृत्ववान मुलाची ते निवड करतात, श्री नागेशस्वामी यांची. आणि एकदम सिमेंटच्या घरापासून त्यांचा प्रवास सुरू होतो, मातीच्या सारवणाऱ्या घरामध्ये राहायला जाण्यापासून. व महात्मा गांधीजींच्या वाक्याला ते प्रमाण मानतात, बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. समाजामध्ये जो तुम्हाला बदल घडवायचा आहे त्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. व या त्यांच्या प्रवासाची सुरुवात होते की त्यांना समाजामध्ये सेंद्रिय विषमुक्त अशी एक समाज घडवायचा होता. लोकांच्या आरोग्यापासून जागृती करायची होती. याची सुरुवात या जोडप्यानं 25 ते 30 वर्षापूर्वी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यामधून सुरू केले आणि स्वतःच्या सारवणाऱ्या मातीच्या साध्या घरामध्ये राहायला त्यांनी सुरुवात केली व त्यांचा प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात तिथून झाली. आज भारतीताईंना शासनाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. याच्यामध्ये कृषी विभागाचे पुरस्कार आहेत, भारताचे विविध सेंद्रिय कार्याबद्दल त्यांचे पुरस्कार आहेत. त्यांनी उद्योगाबद्दल, शेतीमध्ये केलेले विविध छोटे उद्योग आहेत. त्याच्यामध्ये गूळ प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय गुळाचा प्रकल्प आहे, याबद्दल त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक बीज बँक चालवतात. एक म्हण आहे मराठीमध्ये, उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर जे देशी बीज बँक आहे, संकल्पना आहे, त्या बीज बँक त्यांनी सुरू केलेल्या आहे. त्या संदर्भात त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. शेतीमध्ये अशा त्यांना अनेक त्यांचे जे प्रयोग आहेत त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर गेलेले आहेत व त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, त्याचबरोबर विविध स्थानिक पुरस्कारांच्या मध्ये दादा उंडाळकर स्मारक समिती उंडाळे आहे यांचा पुरस्कार आहे. सातारा जिल्हा जे कृषी विभाग आहे यांनी त्यांनी केलेले विविध पुरस्कार आहेत. त्याचबरोबर अशा भारतामधल्या विविध ठिकाणी त्यांचा पुरस्कार व सन्मान झालेला आहे व ते व त्यांचे पती वेगवेगळ्या युवकांना, वेगवेगळ्या संस्थांना, सामाजिक कार्यकर्त्यांना नित्यपणे मार्गदर्शन करण्याचे
किंवा त्यांना योग्य ठिकाणी त्यांना फीडबॅक देण्याचे हे काम करतात. त्यांचा एकंदरीत हा प्रवास खूपच लोकांना प्रेरणादायी, विशेषतः शेतकरी वर्गांना आणि महिला वर्गांना. त्यांच्या बीज बँकेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे जे देशासाठी, आपल्या समाजासाठी व व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत, ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात. एकंदरीतच त्यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचं मोकाट कृषी विद्यापीठ नावाचं एक त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. आपण निश्चितपणे ते चॅनल आपण सबस्क्राईब करा व त्यांचे विविध व्हिडिओ जे आहेत ते संपूर्ण आपल्याला शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहेत. त्यांचे विविध काही संपर्क क्रमांक असतील, त्यांचे आणि काही त्यांचे लिंक्स असतील, या ठिकाणी आपण शेअर करणार आहोत. व भारतीताईंचा प्रवास आपण सगळ्यांनी कर्तृत्ववान महिलांच्या या विशेष सदरामध्ये नक्की आपण त्यांचा प्रवास जाणून घ्या. त्यांच्याकडे काय तुम्हाला विशेष काय त्यांच्या प्रयोगाची माहिती घेणे असेल तर ते निश्चितपणे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आज आपण भारती संजय पाटील जळगाव यांची माहिती घेणार आहोत. भारतीताई दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून जामनेर व जळगाव या परिसरामध्ये कार्यरत आहेत आणि या परिसरामधल्या शेकडो युवकांना त्यांनी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे. पण या भारतीताईंच्या प्रवासाची सुरुवात इतकी सोपी नव्हती. ज्यावेळी त्यांनी लग्न होऊन त्या सासरी आल्या, सुरुवातीला संपूर्ण शेतामधले कष्टप्रद कामं त्यांना करावी लागत. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात त्यांचे मिस्टर शेतमजुरीवरही काम करायला जायचं, दुसऱ्या शेताच्या जायचे. म्हणजे भारतीताईंचा प्रवास इथून सुरुवात झालेला आहे. आणि आज रोजी जामनेरमधल्या एका चांगल्या ठिकाणी त्यांचं 3200 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे. पूर्ण शासकीय नियमानुसार त्यांच्याकडे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडं 8 ते 10 त्यांच्याकडं कर्मचारी सध्या त्यांच्या ठिकाणी कार्यरत आहात, त्यांच्या संस्थेबरोबर त्यांचे जोडले गेलेले आहेत. पण त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता मित्रांनो. ज्यावेळी भारतीताई लग्न करून नांदेडला आल्या त्यावेळी कष्टप्रद शेती किंवा ही सगळी कामं करायच्याच. त्याचबरोबर सुरुवातीला त्यांना 25 रुपये भरण्यासाठी, बचत करण्यासाठी, बचत गटामध्ये सहभागी होण्यासाठी स्ट्रगल करावं लागलं. या त्यांच्या टप्प्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आला त्यांच्या संघर्षामध्ये. त्याच्यामध्ये भारतीताईंना सुवर्ण जयंती रोजगार योजना ही एक शासनाची योजना आहे, ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं जातं. एका त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याची संधी लाभली. त्यामध्ये त्यांना आत्मविश्वास आला की मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे, मी करू शकते. यानंतर परत वेगवेगळ्या ठिकाणी जॉब, वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रगल, असा त्यांच्या सगळ्या प्रवासानंतर त्यांना दुसरं एक त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा टप्पा आला. तो म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ माहीम या ठिकाणी त्यांनी जॉब केला थोडे दिवस. आणि ह्या जॉबमध्ये त्यांना विविध अशा प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या, स्वतःच्या पायावरती आत्मनिर्भर असणाऱ्या महिलांची त्यांना त्यामध्ये भेट झाली, त्यांची ओळख झाली. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इतक्या जर शेकडो महिला स्वतःच्या पायावरती उभे राहू शकत असतील तर मीही माझ्या पायावरती निश्चितपणे उभे राहू शकते. आणि त्यानंतर शासनाची कौशल्य विकास योजना आहे, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजना, या योजनेची त्यांना माहिती मिळली. त्यांनी जामनेरमध्ये दिशा फाउंडेशनची त्यांनी स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांना प्रत्येक त्यांच्या कौशल्याच्या त्या विकासाच्या कार्यक्रमात त्यांना यश येत गेलं. विविध महिलांना, युवकांना त्यांनी खूप अत्यंत तन्मयतेने प्रशिक्षण दिले आणि त्यांनी समाजामधली गरज शोधली की त्या परिसरामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना प्रशिक्षित नर्सिंग स्टाफची गरज आहे. आणि त्यांनी अशा शेकडो युवतींना घडवलं आणि त्यांना रोजगार दिला, त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलं. आज त्या सगळ्या युवतींसाठी भारतीताई म्हणजे आवडते त्यांच्या दीदी आहेत. अशा प्रकारे सुरुवात त्यांच्या आयुष्यामधली एकदम कष्टप्रद झालेली असून विविध ठिकाणी स्वतःचं उदरनिर्वाहासाठी त्यांनी जॉब केले सुरुवातीला. व त्यानंतर त्यांचं आज एक चांगलं ऑफिस एका चांगल्या प्रतिष्ठित ठिकाणी आहे. त्यांना शासनाचे भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. जळगाव परिसरामध्ये एक सामाजिक कार्यकर्त्या, एक इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास इन्स्टिट्यूट चालक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि अगदी सुरुवातीला कष्टामधून आयुष्य काढणाऱ्या शेकडो महिलांसाठी भारतीताई खरंच एक चांगले आदर्श आहेत. आपल्या पुढील कर्तृत्ववान महिला आहेत डॉक्टर नलिमाताई देशपांडे. पुण्यातल्या सिंहगड रोड वरील दाहेरी या ठिकाणी त्या ईशावास्य हे गुरुकुल चालवतात. त्या गुरुकुलामध्ये आज रोजी भारतातील व भारताबाहेरील अनेक विद्यार्थी कथ्थकचे
धडे घेत आहेत. आता नलिमाताईंच्या घरी नृत्याची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती, पण त्यांच्या आई निर्मला रमेश देशपांडे व रमेश अनंत देशपांडे यांच्या प्रोत्साहनामुळं त्यांनी नृत्यामध्ये विशेष कौशल्य त्यांनी आज मिळवलेलं आहे. त्यांचं शिक्षण एम कथ्थक, नृत्य अलंकार व कथ्थकमध्येच त्यांनी PhD मिळवलेले आहे. कोणतीही नृत्याची पार्श्वभूमी नसताना आज रोजी त्या एक चांगले आदर्श ठरलेले आहेत की त्यांच्याकडं देशविदेशातले विविध विद्यार्थी आज त्यांच्याकडे मार्गदर्शन घेत आहेत. त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन कथ्थक संदर्भातलं करत असतात. या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री संजय गुरुजी यांचं त्यांच्या ईसावास्य गुरुकुलच्या स्थापनेमध्ये मोलाचा त्यांचा सहभाग आहे. व गुरुचं महत्त्व सांगताना त्या म्हणतात की गुरु आणि गुरु आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्या आयुष्योग्य गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे असं त्या ठणकावून सांगतात. याचे दाखले देताना ते सांगतात की भारतामध्ये पूर्वीच्या काळी अशी शेकडो गुरुकुलं होती व त्या गुरुकुलांच्या जोरावरच भारत त्यावेळी सुवर्ण रथ होता. त्याच्यामुळे समाजामध्ये कर्तव्यदक्ष नागरिक घडत होते. त्याचबरोबर मीराताई पंडोल, डॉक्टर पंडित नंदकिशोर कोपते, पंडिता शमा भट, तालयोगी पंडित सूर्यचंद्र तळवलकर, त्याचबरोबर त्यांचे तालविद्येचे गुरु पंडित दिव्यांग वकीलजी यांचंही त्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. आता त्यांचं कार्य नेमकं काय आहे तर आपण बघतो आपल्या आसपास की अनेक विद्यार्थी नृत्याचे वेगळे कोर्स करत असतात, पण भौतिक जगापासून थोडंसं दूर राहून असं एखाद्या ठिकाणी आलयामध्ये जाणं, अशा एखाद्या ठिकाणी जाणं की भौतिकतेपासून थोडंसं वेगळं होऊन संपूर्ण तन मन धनानं पूर्ण क्षमतेनं एखाद्या विद्येला देणं, एखाद्या गुणांना देणं. आणि असं जर आपण पूर्वीच्या गुरुकुलासारखं जर आपण पूर्ण तन्मयतेनं दिलं तरच आपलं परिपूर्ण व्यक्तिमत्व घडू शकतं. जे आपल्या कला आहेत किंवा गुण आहेत त्याच्यामध्ये आपल्यामध्ये विकसित होऊ शकतो व परिपूर्ण नागरिक घडू शकतो. व यासाठीच ईशवास्य गुरुकुलम हे विविध उपक्रम, विविध कोर्सेस चालवत असतं. यामध्ये त्यांचं असं लक्ष आहे येणाऱ्या काळात की भारतामध्ये अशा प्रकारची गुरुकुल व्यवस्था पुनरुज्जीवित करणं व त्याच्यामध्ये नृत्यप्रेमी व राष्ट्रप्रेमी नागरिक घडवणं हे त्यांचं ध्येय आहे. यासाठी ते सांगतात की आव्हानांना त्या आयुष्यामध्ये संधी मानतात. विविध प्रकारची आव्हानं त्यांच्यामध्ये आयुष्यामध्ये होती. त्यांचं गुरुकुल गेले 29 वर्ष झालं ते चालवतात, म्हणजे ते काय एका रात्रीत त्यांना ते यश मिळालेलं नाही आहे. ते विविध प्रकारच्या अडचणींच्यावर मात करतच त्या गुरुकुलापर्यंत पोचलेले आहेत. याच्यामध्ये त्यांच्यावर जो विश्वास आहे पालकांचा, ज्या मुली त्यांच्यावर शिक्षणासाठी येतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणाले जे काही शिकण्यासाठी विद्यार्थी येतात त्या सगळ्यांचा त्यांच्यावरती असणारा विश्वास हाच एक महत्त्वाचा त्यांच्यासाठी एक ठेव आहे असं त्या ठामपणे सांगतात. त्यांच्या भविष्यातल्या योजना गुरुकुल व्यवस्थेसंदर्भातलं पुनरुज्जीवन असं आहे व महिलांना ते संदेश देतात की निष्ठा व ध्येय असल्याशिवाय आयुष्यामध्ये यश प्राप्त होत नाही. आव्हानांनाच तुम्ही दिशा समजा असं ते ठामपणे सांगतात.